आज आपण करणार आहोत खुसखुशीत चकली। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी चणा डाळ, त्याच्या लहान वाटी मूग डाळ, 1 पोहे, उडीद डाळ आणि साबुदाणा, धने, जिरे, ओवा। तर हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तांदूळ पहिले आपण तांदूळ भाजून घेऊया। हे सर्व भाजून झाल्यावर आपण चक्कीतून पीठ दळून आणायचं। हे पीठ गव्हावर दळायचं नाही, चकलीची भाजणी किंवा डाळीचं पीठ असेल त्याच्यावर दळून घ्यायचं। तर आता हे बघा पीठ तयार आहे आपलं। तर काय करायचं, 2 वाट्या पीठ घेतले, त्यासाठी मी तीळ घेतले, लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ। तर पहिले आपण गरम पाणी करायला ठेवूया। एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवूया। पाणी एकदम कडक तापून घ्यायचं। पाणी गरम झालं त्यामध्ये तीळ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही ना तर चकलीचा कलर काळा होतो। नंतर लाल तिखट टाकायचं, आवडीनुसार आपल्याला कशी चकली तिखट जास्त खायची कमी खायची त्याप्रमाणे तिखट टाकायचं। नंतर छोटा चमचा तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि त्याला उकळी येऊन द्यायची। पाण्याला एक चांगली उकळी आणून द्यायची आणि नंतर जे आपण पीठ घेतलेलं आहे ते त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं। हे बघू शकता तुम्ही, हे सगळं पीठ टाकलेलं, पाणी आणि पीठ बरोबर आपलं झालेलं आहे। आपण जसं मोदकाला कसं पीठ वाफवून घेतो तसं हे चकलीसाठी पीठ वाफवून घ्यायचं। एक झाकण ठेवून एक वाफ आणायची। नंतर काय करायचं, थोड्या वेळाने मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये ते पीठ सगळं काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम असताना ते आपण मळून घ्यायचं। तर तुमच्याकडे एक भांडं असेल किंवा वाटी पेला असेल त्याने ते आपण अशा प्रकारे मळून घ्यायचं, कारण ते पीठ गरम आहे। तर सर्व पीठ एकजीव करून एक गोळा तयार करायचा। जास्त कडक पण बनवायचं नाही, जास्त नरम पण बनवायचा नाही। कडक पीठ ठेवलं की आपल्याला त्याला काटे छान येतात चकलीला। तर आपण आता कढईमध्ये तेल टाकूया आणि हा आपला साचा घेतलेला आहे त्याला जरा आतून तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक छोटा गोळा भरून घेऊया। साचा आपण भरून घेऊया तेल लावून। हे बघा असा गोळा बनवायचा आणि साच्यामध्ये घालायचा, कडकडीत तापून द्यायचं। हे बघा हे साचा भरलेला आहे, वरून झाकण लावायचं आणि एखादा न्यूजपेपर किंवा तुमच्याकडं जर बटर पेपर असेल त्याच्यावर आपण चकली पाडून घ्यायची। तेल चांगलं तापून द्यायचं, नंतर गॅस कमी ठेवायचा, नाहीतर तेलात चकली टाकली तर करपून जाईल, म्हणून गॅस हळू ठेवायचा आणि चकली 3-4 चकल्या त्यात टाकून खरपूस भाजून घ्यायचा। तुम्ही बघू शकता, बघा मी 2 चकल्या टाकलेल्या आहेत। त्याचे बुडबुडे कमी होईपर्यंत, पूर्णपणे कमी होईपर्यंत चकली तळून घ्यायची। पूर्ण बुडबुडे जाईपर्यंत चकली तळून घ्यायची आणि नंतर आपण ती काढून घेऊया। तुम्ही बघू शकता कसा कलर आलाय चकलीला आणि काटे पण दिसत आहेत। हे बघा असे काटे पण दिसत आहेत, तीळ पण वरती दिसत आहेत, कसा कलर दिसतोय मस्त खुसखुशीत। तर अशा प्रकारे आपण ही चकली सगळ्या करून घेऊया। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।